नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 मधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ. येथे 6 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये 3 प्रश्न सोडवणार आहोत. पुढचे 3 दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सोडूया. 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री याची आपणास व्हॅल्यू काढायची आहे. तर हे काढण्यासाठी आपणास sin 30 आणि tan 45 या व्हॅल्यूज माहीत असणे आवश्यक आहे. एकतर त्या पाठ कराव्या लागतील किंवा काढण्याची सोपी ट्रिक तरी माहीत करून घ्यावं लागेल. आता ह्या लक्षात कशा ठेवायच्या किंवा माहीत नसेल तर काढायच्या कशा हे आपण सोप्या उदाहरणावरून समजून घेऊया. समजा मित्रांनो, हे आपला लेफ्ट हँड आहे. लेफ्ट हँडचे हे फिंगर आहेत आणि इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे आपण यांना 0, 30, 45, 60 आणि 90 असे नंबर दिलेले आहेत. आपणास साईनची व्हॅल्यू काढायची आहे. साईनची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण काय करायचं, कोणत्याही अँगलची साईनची जर व्हॅल्यू काढायची असेल तर क्लॉकवाईज जायचं. समजा sin 30 काढायचं आपणास. येथे sin 30ची व्हॅल्यू किती आहे माहीत नाही, तर ती काढायची आपणास. हे 30 याची sin 30 काढायचे. त्यामुळे आपण राईट साईडला तर किती फिंगर उरतात, फक्त एक उरते फिंगर, बरोबर आहे. म्हणजे 30 याच्या राईट साईडला साईनची काढायची म्हणून क्लॉकवाईज राईट साईडला फक्त एकच फिंगर उरते. म्हणून अंडर रूट फिंगर अपॉन 2 करायचं. फिंगर एकच उरते म्हणून अंडर रूट 1 अपॉन 2. 1चं रूट काय येते 1 आणि 2 म्हणजे sin 30ची व्हॅल्यू किती येणार 1/2. तर आपण आता इथे sin 30ची व्हॅल्यू 1/2 टाकू. इक्वल टू 5 ॲज इट इज sin 30. sin 30ची व्हॅल्यू आपणास टाकायची होती 1/2. बरं, ही स्टेप आपण ॲज इट इज लिहू आणि प्लस 3 tan 45 डिग्री बरोबर 5 sin 30 1/2 व्हॅल्यू आहे. म्हणजे sin 30 ऐवजी आपण त्याची व्हॅल्यू टाकली 1/2 प्लस 3. आता tan 45ची व्हॅल्यू माहीत पाहिजे आपणास. टॅनसाठी आपण साईनची आधी व्हॅल्यू काढू. sin 45 नंतर cos 45 काढू आणि sin आणि cos यांचा रेशिओ जर घेतला तर ही tan 45ची व्हॅल्यू आपणास मिळून जाईल. sin 45 काढायची. साईनसाठी काय करायचं, क्लॉकवाईज म्हणजे या साईडनं 45 साईनची 45 पाहिजे म्हणून 45च्या इकडे किती फिंगर उरतात 1, 2 म्हणजे 2 फिंगर. आपला फॉर्म्युला हाच फिंगर अपॉन 2 म्हणजे फिंगर 2 उरतात आणि रूटमध्ये 2 आणि हे 2 बरोबर आहे. तर हे थोडं याच्यामध्ये फक्त या 45लाच थोडं कॅल्क्युलेशन करावं लागते. म्हणजे हे इथे √2 आणि येथे √2 आपण केलं तर हे कसं होईल मित्रांनो, म्हणजे हे 2 राहील आणि हे 2 राहील आणि हे √2 हे 2 कॅन्सल होतील. म्हणजे आपण 1/2 ही व्हॅल्यू येणार आहे. √2 इंटू √2 म्हणजे 2चा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट होईल म्हणून हे 2 आलं. 2 कॅन्सल झालं 1/2. फक्त ज्यावेळेस फिंगर 2 येतील त्यावेळेसच हा करावा लागेल 1/√2 किंवा हे लक्षात ठेवलं तरी चालेल, कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही नंतर. 1/√2 म्हणजे sin 45ची व्हॅल्यू काय आली, sin 45ची 1/√2. आता आपणास cos 45 पाहिजे. साईनची काढली आपण, cosची 45. cos 45 कॉससाठी काय करायचं, इकडल्या फिंगर मोजायच्या. या साईडच्या मोजण्यासाठी किती उरतात, 2च उरतात. म्हणजे अंडर रूट फिंगर 2 अपॉन 2/√2 म्हणजे आपण आत्ताच काढलं होतं 2/√2 म्हणजे याचं काय आलं होतं 1/√2. म्हणजे sin 45 आणि cos 45 यांची व्हॅल्यू 1/√2च आहे. म्हणजे sin 45ची व्हॅल्यू sin 45 आणि cos 45 हे जर घेतलं आपलं tan 45 व्हॅल्यू होऊन जाईल आणि हीच आपणास पाहिजे. sin 45 1/√2 आली आणि cos 45 1/√2 आली. कॅन्सल म्हणजे 1/1 म्हणजे tan 45ची व्हॅल्यू होईल 1. मग ही व्हॅल्यू आपण आता येथे पुट करणार. tan 45ची व्हॅल्यू आली 1.
5/2 होऊ शकते, प्लस 3 × 1 म्हणजे 3. आता येथे आपणास क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. क्रॉस डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, असा क्रॉस 5 प्लस 3 × 2 म्हणजे 6 आणि यांचा मल्टिप्लिकेशन 2 × 1 म्हणजे 2. हे येईल 5 + 6 11/2. हे झालं आपलं, ही काढली आपण व्हॅल्यू. सेकंड क्वेश्चन आहे 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री. आता आपणास tan 60ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. tan 60साठी आपण sin 60 काढू, sin 60 नंतर cos 60ची रेशिओ घेऊ, म्हणजे हे काय होईल tan 60 होईल, बरोबर आहे. tan 60 तर sin 60 काढण्यासाठी आपला हा 0 30 45 60 साईन काढायचं आहे, म्हणून ह्या क्लॉकवाईज किती फिंगर आहे 3, म्हणजे फॉर्म्युला √3 म्हणजे ही फिंगरची संख्या आहे 3 आणि अपॉन 2 करायचं. √3/2 म्हणजे साईन 60 किती आलं √3/2. कॉस 60 किती येते, कॉस 60 या साईडला अँटी क्लॉकवाईज किती फिंगर आहेत 60च्या एकच, म्हणून फिंगर रूटमध्ये लिहायची, फिंगर एकच आहे आणि आपण 2 करायचं, म्हणजे हे 1/2 होईल, म्हणजे 1/2 म्हणजे tan 60ची होईल. आता याला आपण √3/2 हे भागिले, म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशन साईन चेंज केलं तर हा रेसिप्रोकल होईल, म्हणजे 2/1 होईल. 2 कॅन्सल होतील, म्हणजे आन्सर काय येईल √3. म्हणजे आता आपण ही व्हॅल्यू इथं टाकू शकतो, इक्वल टू 4/5. ही व्हॅल्यू किती आली √3. tan 60ची व्हॅल्यू आली √3. याचा स्क्वेअर असल्यामुळं याचा स्क्वेअर होईल, आणि प्लस 3 sin 60 काढायचं आपल्याला. sin 60 आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली होती √3/2. तरी आपण एकदा पाहू. sin 60 काढायची, म्हणून क्लॉकवाईज 3 फिंगर आहेत, म्हणजे रूटमध्ये 3 लिहिणार आणि अपॉन 2 म्हणजे √3/2. sin 60ची व्हॅल्यू √3/2 आणि याचा स्क्वेअर आहे. आता इक्वल टू 4/5 रूट पण आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे अपोजिट साईन आहे, म्हणजे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं तर फक्त 3 राहणार, प्लस ॲज इट इज. आणि 3चं रूट पण आहे स्क्वेअर पण आहे, म्हणजे अपोजिट साईन कॅन्सल, फक्त येथे 3 राहील, आणि ब्रॅकेटमध्ये पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर होता, म्हणून ह्या 2चा पण स्क्वेअर होईल 4. आता हे सोडू आपण. हे काय होईल 4 त्रिक 12 12/5 प्लस 9 प्लस 4 हे मल्टिप्लिकेशन. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे असं गुणायचं, साईन घ्यायचं, हे असा मल्टिप्लिकेशन करायचा, आणि नंतर डिनोमिनेटरसाठी डिनोमिनेटरचा घ्यायचा. 45 आणि 5 20 असं आलं. आता हे ॲडिशन 6 5 12 48 सॉरी 12 48 3 वाटलं, 3 नाही केलं तर आपण 48 8 आणि 5 8 आणि 5 3 4 4 8 आणि हे 9 आणि हे 20 ॲज इट इज. म्हणजे ही आपली व्हॅल्यू माहीत होऊन जाईल. प्रॉब्लेम सॉल्व झाला, आणि व्हॅल्यू कशा काढायच्या हे आपल्या ह्या प्रॉब्लेममुळं लक्षात आलं. आता तिसरा प्रश्न आहे आपला मित्रांनो, sin 30 2 sin 30 डिग्री प्लस कॉस 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री ही व्हॅल्यू काढायची आपणास. ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला sin 30ची व्हॅल्यू माहीत पाहिजे, कॉस 0ची माहीत पाहिजे आणि sin 90ची पाहिजे. तर आपण हातावर काढून घेऊ आपले अँगल
इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिले 0, 30, 45, 60 आणि 90. आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची मित्रांनो? साईन 30. साईन असल्यामुळं क्लॉकवाईजला किती फिंगर उरतात ही सोडून द्यायची. किती उरतात? फक्त एक उरते. म्हणजे फिंगर आपण अंडर रूटमध्ये लिहिणार 1 आणि अपॉन 2 म्हणजे 1चं रूट काय येईल? 1च आणि 2 म्हणजे 1/2. साईन 30ची व्हॅल्यू काय झाली? 2. साईन 30ची 1/2 प्लस कॉस 0 पाहिजे आपल्याला. 0 कॉस 0 पाहिजे. कॉससाठी आपण अँटी क्लॉकवाईज 0पासून इकडे किती फिंगर उरतात? 1, 2, 3, 4 म्हणजे रूटमध्ये आपण फिंगर लिहिणार 4 आणि आपण 2 करणार. 4चं अंडर रूट काय येते? 2 आणि 2 म्हणजे हे कॅल्क्युलेशन काय होईल? 1 म्हणजे कॉस 0ची किंमत काय होईल? 1 प्लस 3 टाइम्स साईन 90. साईन 90 काढायची. 90 साईनसाठी क्लॉकवाईज किती फिंगर आहेत? 4 म्हणजे फिंगर आपण रूटमध्ये लिहिणार 4 आपण 2 घेणार म्हणजे 2 आणि हे /2 म्हणजे 2/2 1 होईल. म्हणजे साईन 90ची व्हॅल्यू 1 म्हणजे हे इंटू 1मध्ये 2/2 होईल म्हणजे कॅन्सल होईल म्हणजे 1च राहील. प्लस 1 आणि प्लस 3 × 1 म्हणजे 3, 4, 5. आन्सर येईल आपलं 5. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.